जरांगे पाटलांनी 2023 मध्ये आंदोलनाला सुरुवात केली। म्हणजे त्याचं झालं असं की 2023 मध्ये आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसमोर उपोषणाला बसले होते आणि या उपोषणाच्या आंदोलनावर राज्य सरकारच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर अचानक जरांगे पाटील हे नाव चर्चेत आलेलं आहे। 2023 चे आंदोलन आणि 2025 चे हे आंदोलन या दरम्यान जरांगे पाटलांनी तब्बल 8 आंदोलनं केली। या 2 वर्षात या 8 आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांच्या निशाण्यावर फक्त आणि फक्त एकच नाव होतं आणि ते नाव आहे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। कालच्या आंदोलनात नाही त्याला मराठी मारायचे गोळ्या घालून त्याची अशी परिस्थिती नाही बोलणार बी नाही ते आड बोलतं मराठ्यांच्या काळजाला लागण असं अपमानास्पद बोलतं आणि ते मुद्दाम बोलतोय मराठा दिवस दाखवतोय तो। जरांगेंचं टार्गेट एकच आहे। कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि मुंबईत पोहोचल्यावरही तेच असेल। ते टार्गेट म्हणजे देवेंद्र फडणवीस। 1 सप्टेंबर 2023 मध्ये जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला। त्या दिवसापासून जरांगे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनाच अक्षरशः शिव्या देत आहेत। 2023 ते नोव्हेंबर 2025 या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। त्याही वेळी जरांगे मुख्यमंत्री किंवा सरकारला धारेवर न धरता फडणवीसांवरच आग पाखड करत होते। आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जरांगेंचं हे पहिलं मोठं आंदोलन। आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून येतो। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जरांगे मुंबईकडे निघाले। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावरच्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये व्यस्त होते। फडणवीसांना जरांगेंबद्दल विचारताच ते म्हणाले, आजच्या दिवशी राजकारण कशाला? एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण? मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरही जरांगेंनी पलटवार केला। मुख्यमंत्री फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी फडणवीसांवर आरोपांची तोफ डागली आहे। राजकारण नाही करत म्हणा, बघू तिथं आझाद मैदानावर आल्यावर चर्चा करू म्हणा। त्याच्यातली माजमस्ती जात नाही, त्याला मराठी मारायचे गोळ्या घालून त्याची अशी परिस्थिती। त्यामुळे आम्ही शांततेत येणार आहेत म्हणा, तिथं आल्यावर बोलू आपण। नाही बोलणार बी नाही ते आड बोलतं मराठ्यांच्या काळजाला लागण असं अपमानास्पद बोलतं आणि ते मुद्दाम बोलतोय मराठा दिवस दाखवतोय तो। त्याच्यामुळे मराठी जागे झालेत, शेतातले जागे झाले, राजकारणातले जागे झाले, त्याच्या पक्षातले जागे झालेत, सगळे आपण आजच म्हणला आले बोलू म्हणा। मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मात्र कौतुक करतायत। एकनाथ शिंदे यांना गरिबीची जाण आहे, ते चांगले नेते आहेत, तर अजित पवार यांच्याकडे जाऊन अनेकांची कामं होतात असं म्हणत जरांगेंच्या मनात शिंदे आणि पवारांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे। 3 पक्षांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार मराठा आहेत, तर देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत। मागच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं आंदोलन हाताळलं होतं। एकनाथ शिंदेंचे ओएसडी आणि विश्वासू नेते जरांगेंशी संवाद साधायचे। आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर जरांगे आक्रमक व्हायचे, पण अखेर सरकारचं ऐकायचे हे सगळ्यांनी पाहिलंय। इतकंच नव्हे तर मुंबईला यायला निघालेले जरांगे नवी मुंबईतच थांबले, विजयाचा गुलाल उधळला आणि माघारी फिरले। आता जरांगे आंदोलनासाठी इरेला पेटलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात गणेशोत्सवासाठी गेले। एवढंच नव्हे तर जरांगेंच्या आंदोलनाबद्दल कुणीही बोलू नका अशा सूचनाही शिंदेंनी मंत्री आणि नेत्यांना दिल्या। तर अजित पवार बारामतीत मुक्कामी आहेत। गेल्या वेळी जरांगेंचं आंदोलन भरात असताना अजित पवार डेंग्यूनं आजारी होते। थोडक्यात काय तर जरांगेंचं टार्गेट फक्त आणि फक्त फडणवीस आहेत आणि जरांगेंचं आंदोलन आता एकट्या फडणवीसांना हाताळायचंय। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष माननीय विखे पाटील साहेब देखील बोललेले आहेत, मी देखील बोललेलो आहे की आम्ही खुले आहोत, ओपन आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी, मनोजदादांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत। त्यांनी यावं, त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या किती सोडवल्या, ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेले आहेत।
गेल्या 2 वर्षांपासून जरांगेंच्या निशाण्यावर आपणच आहोत हे अर्थातच फडणवीसांनाही माहिती आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. जरांगेंचं आंदोलन पेटलेलं असतानाही देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या मंचावर जाऊन ओबीसींच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालं आणि ओबीसी महायुतीच्या पाठीशी राहिला. पुढच्या दिवसांत जरांगे मुंबईत आल्यावर फडणवीसांवरच्या त्यांच्या टीकेला आणखी धार येणार आहे. आता मुख्यमंत्री म्हणून फडणवीस जरांगेंचं आंदोलन कसं हाताळणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.